मी आहे कांचन, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे। याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत। व्हिडिओ पूर्णपणे बघा। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण 13.5 घेतलेली आहे, रुंदी आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण 2.5 घेतलेला आहे म्हणजे 2.5। गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया। गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत। तर बघू शकता गोल गळ्यावर आपण इथं डिझाईन बनवायचं आहे। त्यानंतर आपण इथं जो अस्तर आहे ना, आपण इथं गळा कट करून घेऊया अस्तरवरती। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस जे आहे ओपन करून आपल्याला त्याच्यावरती अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं आहे। साईडला पिन लावून घेऊया। टिप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही साठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे अगोदर। त्यानंतर आपण इथं गळ्याला टिप मारून घेऊया। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे छान येतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घेणार आहोत। त्यानंतर जो गळ्याचा आतला कपडा आहे तर ब्लाउजचा कट करून घ्यायचा आपल्याला। आतला जो कापड आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आता ओपन करून घेऊया म्हणजे आपल्याला इथं अस्तर ब्लाउज पीस पलटून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथं पलटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे। टिप आपण खालच्या साईडला मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायची आहे। दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान दिसतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला दाब टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं साईडला ब्लाउजच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस गोळा नाही होणार किंवा कपडा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टिप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर गळा आपला इथं तयार आहे। खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया। ब्लाउजचा जो गळा आहे अगदी फिनिशिंगने आपण इथं तयार केलेला आहे। ह्याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे। डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा। ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे। तर पट्टीवरती आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं पट्टीला पलटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं ओपन करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे पलटून घेणार आहोत। पट्टी आपण इथं पलटून घेतलेली आहे। वरच्या साईडला आपण इथं प्रेस पण करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या 4.5 इंचाच्या कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट करून घेऊया डिझाईन बनवण्यासाठी। तर भरपूर असे आपण इथं पट्ट्या ज्या डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउज पीस घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाउज पीसला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेऊया। गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण। जसा आपला गळ्याचा शेप आहे तसाच आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे।
तर बघू शकता मार्किंग करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडला पण आपण इथं मार्किंग करून घेऊया अशा प्रकारे. जे आपण पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला गळ्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. जिथं आपण मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरचीच आपल्याला इथं एक एक ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक एक ठेवून गळ्याला टिप मारून घेणार आहोत. पट्ट्या ज्या आहे आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पट्टीला आणि एकदा फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता परत एकदा फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या साईडला टिप मारून घेणार आहोत. तर पूर्ण पट्ट्या आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे. तो गळ्याच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं पण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवणार आहोत. सुंदर असं बघू शकता. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता. तर अशा प्रकारे त्रिकोणी शेप मध्ये आपण फोल्ड केलेला आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथं डबलदा फोल्ड करून अशा प्रकारे वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घेणार आहोत. फ्लावरच्या कळ्या आपण इथं तयार केलेल्या आहे. ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावरच्या कळ्या ज्या आहे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती दोरी ठेवून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर ओपन करून घेऊया लटकनला. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथे लटकन बनवून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला लटकन बनवायचं आपल्याला. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे लटकनला. तर सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे वरच्या साईडला लावण्यासाठी आपण इथं. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्याने आपल्याला जिथं आपण इथं पट्ट्या लावलेल्या आहेत तिथे आपल्याला इथं सुई दोऱ्याने फ्लावर तयार करून घ्यायचा आपल्याला इथं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे एक फ्लावर बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं दुसरा पण फ्लावर बनवून घेऊया. सुई दोऱ्याने आपल्याला अशा प्रकारे इथं फ्लावर जे आहे बनवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता दुसरा पण आपण इथं बनवून घेतलेला आहे. किती छान वाटत आहे बघू शकता तुम्ही. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपण इथं फ्लावर जे आहे बनवून घेणार आहोत. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला नॉट लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठेवून. त्यानंतर आपल्याला इथं जे फ्लावर आपण इथं कळ्या बनवून घेतलेल्या एक एक ठेवून याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण गोल आकार देऊन आपण इथं कळ्यावरती टिप मारून घ्यायचा आहे एक एक करून ठेवून आपल्याला इथं. तर खालच्या साईडला पण आपण इथं फ्लावर जे आहे सुंदर असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं जे फ्लावर बनवून घेतलेलं आहे गळ्याला आपल्याला इथं एक एक करून इथं गोल्डन कलरच्या मण्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मण्या जे लावून घेतलेला आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन लावून घेऊया. फ्लावरच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान दिसेल. तर बघू शकता सिंपल असा सुंदर असा आपला इथं ब्लाऊजचा डिझाईन अगदी कमी वेळात तयार झालेला आहे. तुम्ही पण असा ब्लाऊज डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनच्या आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. नक्कीच त्यांना आवडेल.
बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. करून घेतलेल्या डिझाईन बनवण्यासाठी इथं सुंदर आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची टोटल आपण 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण इथं 9.5 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे पान गळ्याचा शेप द्यायचा आहे, बघू शकता. पान गळ्याचा शेप दिलेला आहे. वरच्या साईडला आपण इथं गोलाकारचा शेप दिलेला आहे. त्यानंतर जो आतला जो गोल गळा आहे आपण मार्किंग केलेला आहे तो कट करून घेऊया. बाहेरच्या साईडला जे आपण इथं मार्किंग करून घेतलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं पानगळ्याचा बाहेरच्या साईडला शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर जे आहे ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे, बघू शकता. खालच्या साईडला आपण इथं अगोदर टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला आहे. अस्तरला आपण इथं ओपन करून घ्यायचा आहे. अस्तरवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं कपडा जो आहे ब्लाऊजचा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. दाब टीप आपण इथं खालच्या साईडला मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला आणि अस्तरला इथं टीप मारून घेणार आहोत साईडला. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेत अस्तर आणि कपडा गोळा नाही होणार किंवा इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण. त्यानंतर आपण इथं आतल्या साईडला गोल जो गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला पण आपण इथं टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा डिझाईन बनवायला सोपा जाईल, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे साईडचा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरती आपण इथं पॅच लावणार आहोत. वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे आपण इथं. रुंदी आपण इथं 11 घेतलेल्या आहे, उंची आपण इथं 15 घेतलेल्या आहे. अशा प्रकारे ठेवून आपण इथं सेट करून घ्यायचा आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला कपडा जो टीप टाकताना हलला नाही पाहिजे किंवा इकडे तिकडे सरकून आपला गोळा नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचा आहे साईडला. तर अशा प्रकारे आपण इथं पिन जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्यावर इथं टीप मारून घ्यायचा आहे. अगोदर आपण जो गोल गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर टीप आपण इथं मारून घेतलेली आहे, बघू शकता. त्यानंतर जो गळ्याचा आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तर साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया, बघू शकता अशा प्रकारे. आपण इथं कट जे मारून घेतलेलं आहे कपड्याला आपल्याला इथं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं बाहेरच्या साईडला ओपन करून घ्यायचा आहे कपडा, बघू शकता अशा प्रकारे ओपन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे, अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक पण छान दिसायला पाहिजे, आपली फिनिशिंग पण छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं परत एकदा पिन लावून घेऊया. आता बाहेरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, जिथं आपण जसा पानगळाचा शेप दिलेला आहे तसा आपल्याला इथं बाहेरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता.
जिथे आपण मार्किंग करून घेतलेले तिच्यावरतीच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला पानगळ्याचा शेप दिलेला आहे तसाच आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता फिनिशिंगने आपल्याला टिप मारायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे छान वाटतो. त्यानंतर पॅचच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा, म्हणजे आपला खालचा जो ब्लाऊजचा कपडा आहे जो कट नाही झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊजला पॅच लावून घेतलेला आहे. त्यानंतर अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. आतल्या साईडला आपल्याला अगोदर लेस लावून घ्यायचा आहे. गळ्याच्या अगदी जवळ लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे गळ्याला. त्यानंतर आपण इथं बाहेरच्या साईडला पण लावून घेऊया. बघू शकता पॅच वरती आपण इथं लेस लावून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जसा आपण इथं पॅचचा शेप दिलेला आहे तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता लेस लावल्यावर किती सुंदर वाटत आहे गळा. त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचे आहे. लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण रेडीमेड दोरी घेतलेली आहे. आपल्याला इथं त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर लटकनला जे आपण इथं ओपन करून घेऊया. बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं 2 लेअर मध्ये लटकन बनवायचे, त्यासाठी आपण दुसरा एक कपडा यूज करणार आहोत लटकनसाठी. तो पण त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता त्रिकोणी शेप मध्ये आपण फोल्ड करून इथं टिप मारून घेतल्या. सुंदर असं लटकन आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लटकन तयार करून घ्यायचं आहे. त्रिकोणी फोल्ड करून आपल्याला इथं आतमध्ये दोरी ठेवून लटकन बनवून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता दोन्ही लटकन आपण इथं बनवून घेतलेलं आहे. किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेऊया. अगदी 2-3 वेळाला आपल्याला इथं दोरीवरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता दोरी आपण इथं लावलेली आहे. आपला ब्लाऊजचा जो गळा आहे ते तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 2 बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान वाटेल. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतं, तर गोल गळ्यावर अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.